बापू बरं वाटतंय का आता? होय 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 ताप उतरलाय जरा. तू काढा ठेवलाय चुलीवर ते घेऊन ये. चुलीवर जा. अरे पांडुरंग हरी. उद्या तो सूरज येणार आहे. तो खालच्या आळीचा नाही का शिरप्या नानाचा मुलगा? हा त्यो. त्यो होय तुमच्याबरोबर उन्हाळक्या करायचा त्यो. हा त्योच. टवाळके करत फिरायचा पण शहरात जाऊन बघा बक्कळ पैसा कमवतोय. अरे काय उपयोग त्या पैशाचा? घरातनं पळूनच गेलाय ना त्यो. गेला होता पळून पण पैसे बघितल्यावर कोण बोललं का घरातलं त्याला? बापू मी काय म्हणतो उद्या तू येणारच आहे, जाऊ का त्याच्यावर शहरात कामाला? अरे तिथं जायची काय गरज आहे? शेती आहे आपली, आपल्या शेतीकडे लक्ष दे. आपल्याला नाही जमत बाबा आता शेतातली काम. आता ते शेत आणि तू बघ बाबा काय करायचं ते ठरव. आई पांडुरंग पांडुरंग. अहो बापू तुम्हाला माहित आहे मला शेतातली कामं नाही आवडत, नाही जमत मला कामं शेतात. अरे मी काय म्हणतोय लोकांची गुलामी करण्यापेक्षा आपली शेती काय वाईट आहे? गावातच राहा आणि काहीतरी जोडधंदा बघ. अहो आहे काय या गावात? गावात राहून काम कर म्हणा. माझ्या बरोबरची पोरं बघा शहरात जाऊन काय ना काही काम धंदे करताना स्वतःच्या पायावर उभी पण झालीत आणि आम्ही काय करतोय गावावर ओवाळून टाकलेलं बैलासारखं बोंबलत हिंडतोय गावभर. गावात राहा म्हणे. बापू मी काय म्हणतो जातो ना शहरात, उद्या सूरज येणार आहे त्याबरोबर जातो मी. अहो इथं गावात ना काम ना धंदा राहून तर काय करू, इथं अधूनमधून येईनच की भेटायला तुम्हाला. असं म्हणतोय? नाही आलो तर मनी ऑर्डरने पैसे पाठवा जाईल तुम्हाला. जा बाबा मग तुला जायचंय तर जा तू शहरात. पण एक सांगतो बघ मला, कोणाच्या नादाला लागून वाईट संगत धरू नको. नाही नाही कामाधंदाकडे लक्ष दे, स्वतःला जप. हो येतो. नीट राहा पोरा. हो हो. जीवाला घोर लावून चाललायस, नवीन ठिकाणी चाललाय, जीवाला काळजी वाटते. नाही 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 तुम्ही काय काळजी करू नका, काळजी करू नका बापू. येतो मी. हा दादा काळजी घे रे सूरज, पहिल्यांदा शहराकडे निघालाय. तुझी पण काळजी घे, नीट राहावा. जातो बापू, काळजी. सोन्या कधी यायचा? सूरज का थांबला इथं? अरे सोन्या एवढ्या उशीर कंपनीत काय करत बसलेला आणि फोन का पण ठेवला? अरे एक्स्ट्रा काम सांगितलेलं साहेबांनी आणि मोबाईल बंद आहे रे. अरे पण झालं तर काय एवढे? अरे गावावरून फोन आलाय, तुझ्या बापूला अटॅक आलाय. काय? हो तेव्हा बापून अटॅक. कसं काय झालंय? अरे डॉक्टरांनी काय सांगितलं मग? जाऊन सुटताल. सोन्या आत्ताच आलो. बसताय का होतं? पण देऊ बरे काय आत्ताच आलोय. माझा फोन बंद होता, याला फोन आला सकाळी. तू चाललायस? हो आहे नाही बापू. पण कसं काय झालं बापू अचानक? काय नाही बघते, विहिरीत गेलेलो पाणी आणायला, नुसतं घाम यायला लागला.
बापू हे असली किरकोळ काम सांगायची ना कोणाला तरी, कशाला त्रास करून तिथं घ्यायचा. जाऊन बसलाय, कोण करते इथं म्हाताऱ्याला मदत. सोन्या हा आपल्याला डॉक्टरांना बोलले पाठवते तर जाऊ नका. डॉक्टर म्हणजे आराम कर. झोपायचं, आराम कर. आराम कर. डॉक्टर नमस्कार. अचानक काय झालं बापूंना आमचे? सोन्या बापूंनी तपासणी केली मी. बर बहुतेक मला वाटतं तिसरा अटॅक असा. आता काय 2 अटॅक आधी येऊन गेले पण बहुतेक बापूंना कळलं नाही. आता सर्जरी करावं लागेल काय? आणि त्यासाठी 8 लाख रुपये लागतील. 7-8 लाख. बापू बरे तर होतील ना? लवकर पैशाची व्यवस्था कर आणि ताबडतोब बापूंना ऍडमिट कर. ते आता दिसेल. हे बघा प्रयत्न तर मी करणार, बाकी सगळं आता देवाच्या हातात. पांडुरंग आमच्या गावात एवढे पैसे आणायचे कुठनं रे? माझ्याकडं 50-60 आहेत. माझ्याकडं बँकेत 20,000 असेल. पण बाकीचे माझं तर डोकं चाललं नाही, काय करू. माझ्याकडे पर्याय आहे. कोणता रे? आपण सावकारकडे बघूया. ते सावकार काय देणार आणि किती देणार पैसे? बघूया तरी किती देईल. देईल का नक्की ते पैसे? जाऊन तर बघूया की. आता बघितल्याशिवाय काय तुला तर काय कळणार आहे भाई. चल. नमस्कार मेहवान साहेब. काय काल आजच्या आला नाही तुम्ही आमच्या कार्यक्रमाला? हा नाही काय पुतणीचा वाढदिवस होता आमच्या. हो जोरात जंगी पार्टी होती. अहो काय बोलताय? अहो आपल्या 7 वाड्यांचे मिळून सगळे आमदार खासदार सगळे होते. मग काय होय का? कुठं मंत्रालयामध्ये का काय? चालायचं आता काय तुम्ही मोठी माणसं आमच्या गरीबांना विसरता बरं का? होय बर ठीक आहे चालेल. हो असू द्या लक्ष असू द्या म्हणजे चालेल. ठीक आहे चालेल. ओके. सावकार नमस्कार. बोला की. बसा वर बसा. आहे असू द्या, आमची जागा इथंच आहे. बरं काय काम पडलं? ते बापूंना अटॅक आला दुपारी. कधी? दुपारी कशाला? ते विहिरीतनं पाणी काढत होते, बरं ते चक्करून पडले. डॉक्टरांनी दिलं इंजेक्शन दिलंय पण सर्जरी करायला सांगितली डॉक्टरांनी. बरं आहे ना त्याची तब्येत ठीक? आहे पण पैशांची तेवढी नड होती. बरं पैशांची मग काय? 8 लाख रुपये सांगितले डॉक्टरने खर्च. ते 5 लाख रुपये तुमच्याकडनं जरा. किती? 5 लाख? अरे 5 लाख म्हणजे किती शून्य असतात माहिती का पाचवरती? आणि तुम्ही देणार कुठल्या बेसवरती? आमची वरची आळीची नाही का जमीन आहे ते, त्या जमिनीवर सावकार थोडेफार पैसे. बघा सावकार काहीतरी उपकार. अरे तुझी अशी फार तर अर्धा एकरभर जमीन आहे तिथे. ती पण विहीर नाही, बोर नाही, तिथे ना पाण्याची सोय. कुठल्या बेसवरती तुम्हाला मी पैसे देऊ? सर्व ठाव आहे सावकार. मला 2-3 महिन्यात परत केले असते पण जरा वाढवून दिले असते सावकार पैसे. नाही होणार. मी तुम्हाला काय सांगतो, फार तर बापूंची इमानदारी आणि बापूंकडे बघून मी तुम्हाला 1 लाख रुपये देऊ शकतो. आणि तेही 2-3 महिन्यात मला माघारी नाही आले तर सगळी जमीन मी जप्त करेन. कारण की माझं व्याज तुम्हाला माहितीच आहे. सगळं माहिती आहे सर्व सावकार. ठाव आहे. माझ्यावर तर विश्वास ठेवा. नाही होणार सर. जास्तीत 4 लाख तरी नाही सर, शक्यच नाही. कारण की त्या जमिनीची थोडी किंमतही नाही. बघा सांगा मला कळवा पाहिजे तर. बाकीचे कुठून आणू सावकार पैसे? मी माझ्याकडनं होत्या जेवढे प्रयत्न केलेले आहेत. बाकीचे तुम्ही आता बघा तुम्हाला काय करायचं.
चला येतो मी, मलाही तालुक्याच्या बाजाराला जायचे. आता आपल्याकडे 1,80,000 जमा लागली. हो, पण 3 ते 3.5 लाख रुपये अजून आपल्याला जुळणी करावी लागतात. कुठून आणायची बरं आता ते? जमिनीवर कर्ज काढलं तर कसं शक्य आहे सुरू? सावकारांनी नाही का आता आपल्याला त्या जमिनीवर पैसे दिले ना? आता त्याचं लिखाव कुठं आहे? हो रे, तसं झालं तर खूपच बरं होईल. बापूंचं ऑपरेशन बी व्यवस्थित होईल. ते कर्ज काय ना काय काम करून फेडेनच हळूहळू. अरे पण कोणती बँक आपल्याला कर्ज देईल रे? माझ्या ओळखीचे साहेब आहे, त्यांनी मी आजच अर्जंट भेटतो. हा चालतं, त्यांना भेट, आपण संध्याकाळी भेटू. बघू काहीतरी मार्ग निघेल. हा चालतं, संध्याकाळी भेटू आपण. हो चालते. सूरज, हा साहेब. बघितले डॉक्युमेंट मी, पण किती कर्ज हवंय? 4 लाख पाहिजे साहेब. 4 लाख? बाळासाहेब काहीतरी प्रश्न करा. होऊन जाईल काम, करतो मी. बघा साहेब, 300 उपकार होईल. करतो. बघा काय करू. हळूहळू लागेल वरती. आम्ही आज जातो पहिला. वरती लागेल बघ. सूरज, ते अंथरून व्यवस्थित कर देतो. बापूला धर. हा धर. घे लवकर. हो झालं. हळूहळू झोपा. बापू, आता काय बी टेन्शन घ्यायचं नाही आणि कसलीच फिकीर करायची नाही. मी हाय इथंच तुझ्यावर. अरे माझ्या बरोबर आम्ही काय करतोय, तुला काम धंद्याचं कसं ते व्हायचं? काम धंद्याचं बघू काहीतरी. इथंच राहीन आणि काहीतरी काम धंदा करीन. तुला सोडून गेलो अगोदर आणि असं होऊन बसलोय. बरोबर बोलतोय सोन्या. नाहीतर काय, तू गेला तिकडे शहरात आणि बापू पडले नाही एकटेच. एकटीच पडले. आता अजिबात आलायचं नाही. लक्ष द्यायला कोणच नाही ना बापूंकडे. मी गेलो शहरात तिकडे. आता नाही जाणार. आता इथंच राहीन आणि काय बी काम धंदा करेन, पण इथंच करेन. बापूंना सोडून नाही हे जाणार. आपली शेती आहे ती कर. हो. साहेब नमस्कार. हा नमस्कार साहेब. 2 महिन्याचे हप्ते तुम्ही भरलेत, पण 3ऱ्या महिन्यापासून तुमचे हप्ते आलेच नाहीत. हो साहेब, थकलेत हप्ते. ते उद्यापर्यंत काही करून भरावे लागतील. साहेब उद्यापर्यंत कुठून आणू पैसे मी? ते मला काय माहिती नाही. जर उद्या हप्ते नाही भरलेत तुम्ही तर आमचे मोठे साहेब येतील. हो साहेब, तुम्ही जे पैसे दिले ते बापूंच्या ऑपरेशनसाठी, दवाखान्यात सगळे खर्च झाले. हे मला काय माहिती नाही. आता काम करून जे पैसे मिळतात ते घरकामात आणि बापूंच्या ऑपरेशनला झाले. आता हप्ते भरायला साहेब कुठून आणू पैसे? मी तुमची परिस्थिती समजून घेऊ शकतो, पण आमचे मोठे साहेब नाही. मला माहित आहे सोन्या, पण मी तरी काय करू? आम्हाला वरूनच प्रेशर असतं. आमचे साहेब कोणत्याच अडचणी ऐकून घेत नाही. साहेब तुम्ही खूप समजून घेता साहेब. मी पण हे दिवस पाहिलेत. मला माहित आहे हप्ते थकल्यावर माणूस आतून कसा तुटत जातो. बरं बघा, उद्यापर्यंत हप्ते भरा. येतो. पवारांचे पैसे आले, मागच्या महिन्याचे चव्हाणांचे आले, सूरज आणि सोन्या 1, 2, 3, 4 महिन्याचे पैसे बाकी. 2 महिन्याचे पूर्ण घेऊन गेले ते लोक. फोन पुसले ना एवढा माझ.
कोण आहे तिकडं? ए पुकनीच्या ये इकडं. काय झालं मला? जाते त्या सूरजला आणि सोन्याला बघून ये खाली ना. भरवे 2 महिने झाले पैसे घेऊन गेले आणि अजून याचं नाव घेत फोन पण उचलतात. एवढा माजोय त्यांना. जा लवकर जाऊन घेऊन ये त्यांना. होय मालक लगेच बोललो ना तो. सूरज, काल ते फायनान्सवाले साहेब आले. काय म्हणले ते? फोन वर. काय म्हणले? ते तुझ्या ओळखीचे नाही का साहेब ते? हा हा, ते आले होते. ते म्हणत होते की पुढचे हप्ते तर काय करायचं. तू काय म्हटलं मग? ते म्हणले की उद्याच्या उद्या जर हप्ता नाही भरला हा तर आमचे मोठे साहेब येणार आणि जमीन आणि ते घर वगैरे जप्तीचं काहीतरी. कोणाचा फोन आहे? अरे त्या सावकारचा पण फोन येतोय. अरे देवा. त्या फायनान्स वाल्याचे थकले, त्या सावकार कोडचे पण थकले. कोणाला देणार तू? आता पैसे फेडायचे कसे? अरे जेवढे कमवतोय तेवढे घर कामाला आणि बापूंच्या औषधालाच सगळे खर्च होतात. आता आणायची कुठनं हे कोणाचं द्यायचं? तुला माहिती आहे ना सावकार कशी आहेत. 2 महिन्याची मुदत दिलेली, आता 4था महिना चालू आहे त्याचा. 4 महिन्याची हप्ते त्यांनी. अरे त्यांची मुद्दल सोड, त्यांचा व्याज तरी दिलाय का? अरे तोंड तरी दाखवलंय का त्यांना? आता काय करायचं? डोकं चालवून झालं माझं. सावकार म्हणून इकडं कुठं? काय तुम्ही याला वेळ झाला काय? काय मला झालं? किती वेळ झाला तर तुम्हाला फोन करते. जावं त्यांच्या मुलाला. आता काय तुमची खेर नाही. हो, जातो. कोणावरती विश्वास ठेवण्याची दुनियाच राहिली नाही. सावकार नमस्कार सावकार. तुम्ही बोला. आलोय. एवढा मास झाला का? फोन दुसरा झालाय. हा, सावकार माझ्याकडे बघून पैसे द्या म्हणलास आणि लाज टोळ्याला फोन उचलाय. सावकार झाला थोडा उशीर. थोडा उशीर? अरे काय 2 महिने बोलून घेऊन गेला हो. थोड्या दिवसात देऊन टाकतो तुमची. आणि 4 महिने झाले तो फिरायला नाही आणि तू तर फोन उचला झालायस. ते बापूंची तब्येत जरा कमी जास्त होते त्यामुळे बापूंकडे बी लक्ष द्यावं लागतं. हे बघ, मला बाकी काय माहिती नाही. मला पैसे कधी मिळणार ते सांगायचं. ते पण व्याजात सकट. 2 महिने वाढवून जास्तीत जास्त 2 दिवसाची तुम्हाला मी मुदत दिली. किती? 2 दिवसाची. 2 दिवसांमध्ये 2 दिवसाच्या आतमध्ये मला पैसे पाहिजे. काही करून थोडे करून घाण जा किंवा काही कर, नाही तर मग तुमची जमीन विसरायची. थोडे करून दिले असते सावकार पैसे. मी काय म्हणतोय, तुमची जमीन विसरायची. तुमच्या लोकांचा माझा विश्वास राहिला नाही. असं करू नका. तुम्हीच आमचे मायबाप आहात. काय नाही मायबाप. आधी फोन विसरा झालाय आणि पैसे घेताना म्हणतोय माझ्यावरती विश्वास ठेवून पैसे द्या. नाही, याचा दोष नाही. मीच त्याला सांगितलं फोन उचलून. निघा. मला आता काही बोलायचं नाही तुमच्या समोर. फोन उचलून मला पैसे 2 दिवसाच्यात आणून द्या, नाहीतर जमीन मी तिथं. जास्तीत जास्त 1.5 महिने. काही नाही, 1.5 दिवस नाही. मला पैसे लवकरात लवकर पाहिजे तुमची. 2 दिवसात कसं करून टाकू? चला बघा कसं करायचं. थोडी मुदत वाढवून दिली असते निघा. सावकार. पैसे कुठून आणणार सावकार? चल बघू काय त्याला. अरे पण 2 दिवस सावकार. चल. इथं सनी जाधव कुठे राहतात? सनी जाधव मॅच आहे साहेब. काय काम आहे? मी फायनान्स कंपनीचा वसुली अधिकारी आहे. कर्जाचे हप्ते का थकवले? साहेब जरा बापू आमच्या आजारी आहेत ना, ते घरगुती जरा अडचणी चालू आहे. असली काही कारण सांगू नको. पहिले कर्जाचे हप्ते भर. साहेब मी कारण नाही देत, खरंच सांगतो तुम्हाला. घरात जरा अडचणी चालू आहे. अशी लोकांची कारणं अनेक ऐकलेली आहेत मी. ते काही सांगायचं नाही. साहेब मी मुद्दाम नाही करत. मी भरेन हप्ता. आज संध्याकाळपर्यंत हप्ता भरला पाहिजे, नाही तर जप्तीची कारवाई करावी लागेल तुझ्यावर. साहेब 3-4 महिने हप्ते थकले म्हणून जप्तीची कारवाई करताय तुम्ही, असं लिहिलेलं आहे का? हो, लिहूनच दिलेलं आहेस तू. कशात लिहिलेलं आहे? अग्रीमेंट लिहिलं आहे का?
हो अग्रीमेंटच केलेलं आहे. तसं अग्रीमेंट दाखवा मला. मी काय बांधलेलं नाही तुमचा तुम्हाला अग्रीमेंट दाखवायला. गपचुपीत सायंकाळपर्यंत हप्ता भरून घे. अहो साहेब जरा तरी समजून घ्या परिस्थिती आमची. 3 महिने थांबलोय, आणखीन काय परिस्थिती तुझी समजून घ्यायची. समजून घेतलं काय हो? समजून घेतलं तुम्ही? ऑपरेशन झाल्यापासून बापू एका जागी पडू नये, मिळेल ते काम करतोय आणि बापूंचा औषधाचा खर्च बघतोय. आता त्यांचा औषधाचा खर्च बघू का तुमचे हप्ते भरत बसू? हे तुम्हाला भाषण देऊ नकोस. तुझं भाषण ऐकायला आलं नाही. एका कर्ज घेताना एका अगदी पुढं करता आणि देताना काय वळता तुम्ही हप्ते भरताना. आईश करायला कोणच कर्ज घेत नाही आणि मुद्दाम कोणच हप्ते बुडवत नाही. परिस्थिती त्याला भाग पडते. ही असली कारण सांगणारी मी खूप जण बघितलीत. अरे आतापर्यंत केस पिकले आमची. तू सांगतोय टेन्शन मध्ये कधी कधी असं वाटतं ना आयुष्य संपून टाकावं, पण डोळे मिटले की बापूंचा रडतानाचा चेहरा, आजारपणाचा चेहरा डोळ्यासमोर येतो. म्हणून काय करू शकत नाही. हे संपूर्ण टाक ना आयुष्य. तेवढाच आमच्या डोक्यात ताण तरी कमी होईल. आज संध्याकाळपर्यंत फायनान्सचे हप्ते नाही भरले ना तर जमीन लिलावत काढी ना. लक्षात ठेव संध्याकाळपर्यंत. माझं आयुष्य संपवून जर सगळे प्रॉब्लेम मिटत असतील तर मला टोकाचा निर्णय घ्यावाच लागेल. ते काय करतोयस तू? आयुष्य संपवतोय आणि काय करतोय? अरे सोन्या, असं आयुष्य संपवून नाही रे काय होत. जगात सगळ्यांनाच प्रॉब्लेम आहेत, काही ना काही अडचणी आहेतच. मग सगळेच आत्महत्या करतात का? आहे ना, जगात सगळ्यांनाच प्रॉब्लेम आहे, काही ना काही अडचणी सगळ्यांना आहेतच. पण माझ्यासारखी अडचण कुणाला नसेल. मला काहीच सहन होत नाही. आता सहन होत नाही तुला हे सावकाराचं कर्ज, फायनान्स कंपनीचं कर्ज सहन होत नाही. लोकांचा निर्णय घे आणि हो मोकळा, कर्ज माफ होईल तुझं. बरोबर आहे, मला सहनच होत नाही. मी आता आयुष्य संपवणारच आहे. लोकांचा निर्णय मला घ्यावाच लागणार होता. बापूंची सर्जरी झाली, ऑपरेशन झाले त्यांचं. तू जर असं केलं त्यांच्याकडे कोण लक्ष देईल? असा खोळ्यागत नको करू. जा घरी, बापूंकडे जर लक्ष दे जरा. म्हणणं बरोबर आहे. मी आयुष्य तुझ्या आधाराची गरज आहे रे त्यांना. आता म्हातारे झाले, ते वय झाले त्यांचं, त्यात आणि सर्जरी झाली. त्यांच्याकडे लक्ष देईल कोण ना कोणतरी. आयुष्य समजा थांबू नको इथं. दुनिया ऐकू, कर्ज आहे तुझ्या डोक्यावर, ओझ हे ओझ गरज आहे. बापूंकडे जा, बापूंकडे लक्ष दे. असेल या ओझ्या खाली घरी जा. नंतर मरण्यापेक्षा आताच आयुष्य संपवून टाक. मला आयुष्य संपून नाही चालणार. मी जर टोकाचा निर्णय घेतला बापूकडे कोण लक्ष नाही. मला असं करू नये. चालतं. सोन्या, हे सोन्या, सोन्या, अरे घरात कोण आहे का नाही? कोण राहाय? अरे कोण आहे? कोण आलंय? सोन्या आहे का नाही घरात? सोन्या तर नाही, मी त्याचा बा आहे. कोण आहे म्हटलं? कोण आहे? सोन्या कशाला पाहिजे? अरे बाप्या, अरे काय पहिल्यासारखी जगाच नाही बघ तुझ्या हातात. जगा काय खातोस का नाही? हा, आज जोर लावायच. ओ मालक, त्या सोन्याच्या घरी कोणतरी साहेब आलेत. कोण साहेब? थांब. तुमच्या सोन्यानं कर्ज घेतलंय आमच्या फायनान्स कंपनीकडून. तशी जमिनीची कागदपत्र सुद्धा त्यानं ठेवलेली आहेत आमच्याकडं तारण म्हणून. काय बोलतोय? कुठल्या जमिनीची? यांच्या जमिनीची. काय संबंध? त्यांच्या जमिनीच्या पेपर तुम्ही लिहून घेतले त्यांच्याकडनं. काय बोलतोय मालक? 1 लाख रुपये दिले ते. अरे ते
देवा आता काय करू मी? आणि कुठली कागदपत्र तुमच्याकडे? अहो आता काय करू कर्ज देवा? जर फेडलं नाही तर त्यांच्या जमिनीची आता जप्ती करायला आलोय आम्ही. अरे देवा बापू एक लक्षात ठेवा, तुमच्या आजारपणाने दुखण्याकडे बघून मी पैसे देतो त्यांना. अहो पण देवा शपथ मला ह्यातलं काय ते माहित नाही. संध्याकाळी पैसे नाही मिळाले माझा सकट तर गाड माझ्याशी, एवढं लक्षात ठेवा. आता काय करू रे परमेश्वरा? ह्यातलं मला काय बी माहित नाही रे देवा. कुठे गेले ते दोघं? काय बी माहित नाही देवा शपथ मला ह्यातलं काय बी माहित नाही. अरे देवा आता काय करू रे परमेश्वरा? आई 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 सोनं काय रे केलं रे परमेश्वरा? सोनं काय केलं रे? तू माझ्या नशिबी आणलं रे सोनं. मला काय बी माहित नाही. माझी म्हणजे मी पण सोनं काय रे आणलं माझ्या म्हातारपणी नशिबी सोनं. सोनं काय केलं रे सोनं तुम्हाला? नका मोठ्याने केलेलं सोनं. बापू काय झालं बापू तुम्हाला? बापू काय होते बापू? अहो हे काय केलं? जर का बापूंचं काही बरं वाईट झालं त्याला फक्त तुम्ही आणि तुमची कंपनी जबाबदार असेल. त्यात आमचा काय दोष? आम्ही कायदेशीर पद्धतीने कर्ज दिलेलं आहे. ते कर्ज मागायला आले, आम्ही कर्ज दिलं. आता त्याची वसूल नको व्हायला. जातो आम्ही, परत येतो. काय करू? बापू बापू ओ बापू काय तुम्हाला? बापू एक प्रकरण लय अंगाशी वाटते बरं का. ते कंपनीवाले पळाले. अरे सोन्याच्या घरी सावकार आणि ते फायनान्सवाले त्या दोघात काहीतरी भांडणं चालली. जा लवकर पळ. बापू बापू काय चालू तुम्हाला? बापू बापू बोला की. काय करू? सोन्याला फोन करू का डॉक्टरला फोन करू? बापू नाही नाही वेळ घालून काय जाणार नाही. ॲम्ब्युलन्सला फोन करू. हॅलो ॲम्ब्युलन्स. बापू अरे सूरज काय होऊन बसलं सावध स्वतःला. अरे बापू बरे होण्यासाठी कर्जाचं ओझं घेतलं आणि ओझ्याखाली बापू जपून राहिलो. स्वप्नात बी वाटलं नाही. बापू बापू उठा बापू. अरे येणारा माणूस कधी ना कधी तर जाणारच आहे. आता जे घडलं ते हळूहळू विसर बाबा. अरे काय विसरू सूरज? काय काय विसरू सांग ना. अरे काय काय विसरू सूरज सांग ना. डॉक्टरने दिलेले बापूंचे 48 तास विसरू. व्हेंटिलेटर लावताना घाबरायचं रे बापू माझा. व्हेंटिलेटर लावता यावं म्हणून डॉक्टरने हातपाय बांधलेले. ते हातपाय बांधलेले विसरू. अरे असं असं खुनवायचं रे बापू माझा. ती स्वतःला सोडवून घेण्याची त्यांची केविलवाणी धडपड विसरू. काय विसरू रे देवा? काय होऊन बसले देवा? देवा काय केलं रे तू? बापू अरे सूरज उठव ना बापू. बापू उठा बापू. सावर सावर सोन्या स्वतःला सावर. काय केलं रे देवा? बापू सूरज अरे सूरज उठव ना बापू. आमच्या सोन्यासारख्या माणसाला तू घेऊन गेला रे देवा.
बापू बघ ना कशी काय झालं सोन्या? शांत झोप ना. कालवा कर ना. बापू शांत झोपेल ना. कुठं बोलायचं सगळे शांत सूरज यांना सांग ना सूरज. कालवा कर नका. काय झालं तुला? खूप दिवसाचं बापू शांत झोप. कालवा करू नका. बसा. बापू झोपलेत ना. बापू झोपले. बापू मी तुम्हाला अंगाई गाव मी लहान असताना बापू अंगाई गायचा. मी लहान असताना मी गाऊ बापू काय झालं सोन्या तुला? बापूंसाठी अंगाई नाही. थांबस गवस थांब. मी अंगाई हे ग गाई गोटे हात. सोन्या इकडे बघ. काय झालं तुला नक्की? हे कालवा कर नको. बापू झोपलेत ना. बापू झोपले. सोन्याला काय झालं? बापू झोपले. गाई गोटे हात. सोन्या इकडे बघ. पुढचं काय झालं सोन्या तुला नक्की? आठवत नाही रे. पुढचं आठवत नाही. लहान होतं ना. सोन्या सावर स्वतःला. पुढचं सावर. पुढचं आठवत नाही मला. सोन्या कालवा करू नका. तुम्हाला येते अंगाई? तुम्हाला कोणाला अंगाई येते? सोन्या काय झालं? मला आठवत नाही. लहान गाई गोटे हात. पुढचं नाही आठवत. अरे सावर स्वतःला. सोन्या इकडे बघ. माझ्याकडे बघ. सोन्या काय झालं? बापू झोपलेत ना. अरे सावर स्वतःला. फायनान्स सोन्या तुला काय झालं? सावकाराचा फोन ते सावकारासारखा फोन करतो. साहेबांचा फोन. त्यांना काय सांग माहिती का? त्यांना काय सांग? सोन्या लांब गेलाय. हॅलो सांग. कोण बोलतोय? फायनान्स होती का? तुम्ही आमच्या लोकांना कशाला त्रास देता एवढं? सोन्या गेला त्याच्या बापूला लांब सोडाय. तुम्ही येताय की तिथं? बरं झालं असं सांगितलं. आता त्रास नाही देणार. बापू झोपलेत ना. देवा काय झालं? अरे हे सूर्य रडतंय का? अरे बापू झोपलेत ना. कालवा करू नको. जेव्हा मी मरून जाईन ना तेव्हा मला जाळू नका बाबा. तेव्हा मला जाळू नका. आधी चांगलं बोलता, कधी असं येड्याने वागता. आयुष्यभर चटके खाल्ले. आता चटके देऊ नका. चटके देऊ नका मला. दगडी नाही मारत मी कोणाला.
वेडा नाही वेडा नाही मी वेडा नाही मी वेडा नाही. या कपटी दुनियेतला सच्चा यार माझा. अरे सोन्या काय झालं? अरे काय करू आता? काय झालं? अरे त्या बँकेने पण कर्ज माफ केलं, अर्ज आला आताच. अरे तू काय करून बसला? तर आम्ही कोणातरी बोलून येतो. बघितलं का सोन्या, जिवंतपणे तुला किती त्रास दिला ह्या लोकांनी हप्ता भरायसाठी, आणि आता ही नाटक कर्जमुक्त. अहो बापू असंच असतंय. अहो या साताऱ्यात, महाराष्ट्रात किंवा संपूर्ण देशात सुद्धा कितीतरी असली माणसं आहेत की कर्जबाजारी झालीत. कितीतरी शेतकरी आहेत ते कर्जाला कंटाळून ते आत्महत्या करतात. अहो जिवंतपणे त्यांना तगादा लावला जातो हप्ता भरण्यासाठी. अहो त्यांनी अडचणी समजून घेतल्या पाहिजे की अमुक अमुक माणूस हप्ता का भरत नाही. जाऊन त्यांची विचारपूस केली पाहिजे की तुमचा हप्ता का आला नाही. सगळेच नाही, काही माणसं चांगले असतात त्यात, पण काही काही जे वाईट असतात ना त्यांच्यामुळं ही माणसं कर्जबाजारी होऊन आत्महत्या करतात आणि मेल्यानंतर स्वतःचा जय जयकार करतात की आम्ही त्यांचं कर्ज माफ केलंय. कशासाठी? मेलेल्या माणसासाठी. हे कितपत योग्य आहे बापू सांगा ना. तुम्हीही सांगा कमेंट करून, हे कितपत योग्य आहे.